छोट्या मोठ्या फंक्शनसाठी मी फक्त 5 मिनिटांमध्ये कसा मेकअप लुक क्रिएट करते हे आज तुमच्यासोबत शेअर करते. इथे सर्वात आधी मी फेस वॉश केलाय आणि छान ड्राय करून घेतलाय. त्यानंतर ना पूर्ण मी माझ्या चेहऱ्यावरती इथे मी प्रायमर अप्लाय केलंय. प्रायमर पूर्ण फेसला छान ॲब्झॉर्ब झाल्यानंतर फाउंडेशन लावायला घेऊ. आता हे 3 in 1चं फाउंडेशन आहे. हे सुद्धा शुगरचंच फाउंडेशन आहे. सध्या तरी मी माझा मेकअप शुगरच्याच प्रोडक्टनी करते, जे की मला खूप आवडतात. इथे मी फाउंडेशनचा एक डॉट घेतलाय आणि तो पूर्ण माझ्या स्किनला टॅप टॅप करून अप्लाय केलाय. त्यानंतर छान असा ब्लेंड करून घेतलंय. आता हे 3 in 1चं फाउंडेशन आहे. यामध्ये सनस्क्रीन आहे, त्याचसोबत ना यामध्ये फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर सुद्धा आहे. आता इथे मी फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर कोणतेही कॉम्पॅक्ट पावडर न यूज करता पाऊंड्स पावडर लावते, कारण माझी स्किन थोडी जास्तच काही ऑइली आहे. त्यामुळे मला पाऊंड्स पावडरनी माझी स्किन एकदम फ्रेश आणि ड्राय दिसते, जेणेकरून माझा मेकअप दिवसभर अशाला असा राहतो. पूर्ण फेसवरती छान पाऊंड्स पावडर अप्लाय झाल्यानंतर त्यानंतर मी शुगरचं काजळ इथे लावते. काजळ सुद्धा हे वॉटरप्रूफ आहे. इतकं छान काजळ आहे ना. तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवे असतील तर Amazon, Flipkartवरती नक्कीच मिळेल. मी सुद्धा ऑनलाईनच परचेस केले. आता मी इथे लिपस्टिक लावते. आता या लिपस्टिकचा कलर डार्क पर्पल कलर आहे, जी की शुगरचीच आहे आणि इतका छान हा मला फेसला माझ्या सूट करतो ना हा कलर. इथे मी 2 शेडिंगमध्ये छान अशी लिपस्टिक लावली. त्यानंतर इथे मी लिप्स कॉर्नर सुद्धा यूज करते, पण आज काही करत नाहीये. तुम्ही बघू शकता मेकअप इतका छान दिसतोय आणि एकदम ग्लो ग्लो स्किन माझी दिसायला लागले. त्यासोबत सर्वात मेन म्हणजे टिकली. टिकली अप्लाय केल्यावरती फेस एकदम छान दिसतो. आता मी हेअरस्टाईल सुद्धा एकदम साधी आणि सिंपल करून घेतली. आता मी इथे सिंदूर लावते. हे हेवेनचे सिंदूर आहे, जे की वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे. आता फायनली माझा सगळा मेकअप लुक क्रिएट झालाय. आता हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटतोय मला नक्कीच सांगा. त्याचसोबत ना माझा डेली रुटीनमध्ये हाच मेकअप माझा कंपल्सरी असतो, जो की मला खूप आवडतो. आय होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल. बाय बाय.